नमस्कार सगळ्यांना. तर आता आमचं आवडले काम. आता 1:30 वाजले. काम उरकायला 1:30 वाजते. करायचे बटाट्याचे पापड, साबुदाणा बटाटे, शाबू आता रात्री भिजवलं वाटून घ्यायचं. बटाटे घातले तिकडे कुकरमध्ये उकळायला. बटाटे सोडून किसून मळून बारीक करून टाकून त्याच्यामध्ये आता मळायचं. शाबू वाटायचा का लई कठीण जातं वाटायला. भिजलेलं असतं त्याच्यामुळे वाटत नाही. जातं चिकट चिकट असतं भिजलेलं शाबू जास्त चिकट होतं. वाटल्याशिवाय पर्याय नाही. काय करायचं? हे व्यवस्थित केलं तर पापड चांगले होतात, नाहीतर सगळे उलट चिरडे होते. आले एक ग्लास टोस्ट. काय ग? हा हे म्हणजे जेवायच बसला ये. जेवली मी. कुठं चाललाय? कुठं चालले? आणलं घेऊ. बिरस पिली नाही काय म्हणलं परत ते. जमतंय का पिल्याला? मिरची लयच मोठी मोठी दिसती. मिक्सर चालू आहे त्याच्यामुळं ग्लासमध्ये बारीक केल्यामुळे मोठी दिसते जास्त. सर मी टाकते. झाले पापड करून. उन्हाने बघा कसं झालंय. इतका दगाट आहे बाहेर म्हणून आतमध्ये केलेत बरं का. एक झालेत बटाटा शाबूचे पापड. पडला होता मोबाईल. अंधारामुळं काय व्यवस्थित दिसत नाही. मिरची दिसती थोडी थोडी, कारण का मिक्सर बिघडला आमचा. ग्लासमध्ये मिरची बारीक केली त्याच्यामुळे दिसती थोडीशी जरा. पण छान झालेत. आता ठेवायचे उन्हाला वाळायला. दिसले का? अंधारामुळं जरा फेंट दिसतंय. आमच्या काकूबाई बसल्या तिकडं. काकू तुमचे पण करायचेत ना? हो, काकूचे पण करायचेत. आमच्या पापड व्हायचे. बटाटा साबुदाण्याचे पापड छान लागते, टेस्टी एकदम. चला आता ठेवावं लागेल उन्हात. 4 वाजत आले आम्हाला. तास 1.5 तास झाले हे का नाही? चल याडच बया. हां